खूप आनंद होतो आपली सगळी मंडळी इकडे उपस्थित आहेत आणि एक चांगला उपक्रम राबवत आहेत. कारण आम्ही मंडळी, कलाकार मंडळी किंवा चित्रपट व्यवसायातले सगळीच टेक्निशियन्सपासून सगळे लोक ज्या पद्धतीने राबत असतात ते या लाईनमध्ये असलेल्या लोकांना माहिती आहे. इतर लाईनमध्ये 12 तास काम करायला लागलं, तिकडे 18 तास काम करायला लागतं. कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग, शूटिंगच्या टायमिंगची काही गॅरंटी नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःची तब्येत सांभाळणं, शारीरिक मानसिक संतुलन राखणं हे अतिशय अवघड असतं. आणि अशा वेळेस कुणीतरी स्वतःहून पुढाकार घेऊन जर असं काहीतरी शिबिर वगैरे करत असेल तर त्याचा मला वाटतं सगळ्यांनीच ॲडव्हान्टेज घ्यायला हवा. आणि मला असं वाटतं की एकदा दोनदा करून उपयोग नाही, वर्षातून 5-6 वेळा हे केलं पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा करून घेता येईल. कारण आम्ही बहुतेक वेळा जागेवर नसतो, तर लोकांना आपापल्या डेट्स याच्याबरोबर मॅच करून मॅक्झिमम लोकांना याचा फायदा करून घेता येईल. मी मनापासून मराठी चित्रपट महामंडळ याची सगळी मंडळी आहेत, आपले मेघराज भोसले साहेब, किरण कुडाळकर, विजय मोचीकरजी, स्टेजवरचे सगळे मान्यवर मंडळी आणि सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गेल्या वर्षीच तुम्ही आम्हाला की त्यावेळेस हे आम्हाला उलगडलं थोडं कशा काही तुम्ही इन्व्हेस्ट करण्यावर चांगलं कॉपरेट होऊ शकतं, एवढा चांगला उपक्रम होऊ शकतो, त्यामुळे हे होऊ शकते. आणि आज आमच्या कलाकारांचं प्रत्येक माणसाला या चेकअपची खूप गरज आहे. कारण आपल्या शरीराकडे आपला जो कार्यक्रम आहे आपल्या शरीराबद्दलचा लक्ष देता येत नाही, मुंबईत लक्ष देता येत नाही. त्यामुळे हे याचं चेकअपचं आणि इन्व्हेस्ट खूप आभारी आम्हाला कोऑपरेट करताय, आम्हाला शिकत करता येतं. आता मी थोडं घेणार कळेल, 1 वर्षात मी किती माती खाली होती कळेल, तर फोटोग्राफी बिकिंग आहे तेव्हा कळेल. पण मोठे सगळ्यांनाच याची हेल्प होते, वेगळंच खूप खूप मला आभारी आहे. धन्यवाद. नाडी आणि कला यांसाठी, या दोघांसाठी बॉडी लागते. ती बॉडी चेकअप आता इथे आहे. बेसिकली चांगला उपक्रम आहे. विजय सरांनी हे असे उपक्रम करायला सुरुवात तेव्हा केली होती आणि आता आमचे भैयाजी यांनी त्याच्या पुढची स्टेप घेतली आहे. महामंडळामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी आता कळतंय तेव्हापासून की महामंडळामध्ये वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. त्याच्या आधी मला असं वाटत नव्हतं की काय होत होतं महामंडळामध्ये. एवढी मंडळी एकत्र येत आहेत, सगळे निस्वार्थीपणे सगळे एकत्र जमलेले आहेत, सगळे जमतायत सगळे. आणि सगळे भेदभाव बाजूला ठेवून, ठीक आहे, इलेक्शनच्या जागेवरती आहे, त्यावेळी त्याचे काय मतभेद असतात त्यावेळेच्या जागेत अजून 4 वर्षाने आपल्याला त्याच गोष्टी परत करायच्या. एखाद्या गोष्टी चांगली वाटली की त्याला पुढं करायचं, एखादी गोष्ट वाईट वाटली की त्याला हे करायचं. हे आज चाललं जातं. शेवटी आपण कसे कलाकार मंडळी आहोत, आपण सगळे रंगकर्मी आहोत. रंगकर्मी असल्यामुळे सगळे गुण आपल्यामध्ये आहेतच. आणि आता प्रत्येकाने ते आधी फक्त रक्त चेक करून घ्या, आपल्या रक्तामध्ये काय गुण आहेत ते आता इथे कळतील. त्यासाठी हा सगळा उपक्रम केलेला आहे. मी महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि बाकी सगळे संचालक मंडळ आणि वर्षाताई आहे तिथे, बाकी सगळे आणि तुम्ही सगळे की ज्याने हे हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या उद्देशाने आणि ॲक्च्युली याच्या आधी मला वाटतं एक वेळ असा प्रयत्न झाला होता, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. आणि एवढी मोठी मंडळी, मी खाली गाड्या बघून घाबरलो, कारण खूप लोक आलेले आहेत मोठमोठी. आणि कोल्हापूरवरून आपले धनाजी आलेले आहेत, आपले उपाध्यक्ष आहेत, बाकी सगळी लोक. आणि सगळ्या लोकांनी मिळून हा जो कार्यक्रम केलेला आहे, डॉक्टर मंडळ आहेत इंडस्ट्री सगळी, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळी अरेंजमेंट केली आहे. आपले गणेश वगैरे हे जे आपली कार्यकर्ता मंडळी आहेत सगळी, आणि आपल्या शाखेचे जे शाखाध्यक्ष आहेत, शाखा व्यवस्थापक विशाल आणि त्याची मंडळी, सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम चांगला एक पार पाडलेला आहे. असेच कार्यक्रम होत राहोत. आणि मी भैयाला सांगतो की आमचा सपोर्ट तुम्हाला असाच राहील सगळ्या चांगल्या कामासाठी. तुम्ही पुण्यामध्ये पण तुमच्या फक्त आता रंगकर्मी जरा मुंबईमध्ये लवकरात लवकर घेऊया. चित्रकर्मी जो आपला मुंबईचा बाकी आहे तो लवकरात लवकर घेऊया. आणि आता मी पण माझं रक्ताचे गुण तपासायला जातोय काय. थँक्यू.